कल्याणमध्ये काल रात्री महावितरणाच्या कार्यालयाची नागरिकांनी तोडफोड केली तर रास्ता रोको करून आग्रा रोडची वाहतूक अनेक तास अडवून धरली। फडणवीस सरकारने स्मार्ट सिटी करण्याचा चंग बांधलेल्या कल्याणमध्ये नागरिक हैराण झाले। टिळक चौक, अहिल्याबाई चौक, पार नाका, दूध नाका, आग्रा रोड, आधारवाडी, गांधारी रोड, श्री कॉम्प्लेक्स आणि दुर्गाडी या भागात गेल्या 2 दिवसांपासून रात्रभर वीज गुल होतीये। ऐन उकाड्यात सुमारे 2.5 लाख लोकांना रात्रच्या रात्र जागून काढावी लागते। दोन्ही दिवस रात्री 11 ते 3:30 पर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता आणि याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना धड उत्तर देण्यासाठी एकही कर्मचारी अधिकारी महावितरण कार्यालयात उपस्थित नव्हता। इतकंच नाही तर अधिकारी जनसंपर्क अधिकाऱ्यांचे फोन देखील लागत नव्हते। लागलेच तर अत्यंत थातूर मातूर उत्तरं दिली जात होती। विशेष म्हणजे रेल्वे क्रॉसिंग जवळ जम्पर तुटल्याने लाईट गेली आहेत हेच कारण दोन्ही दिवस सांगितलं जात असल्याचं काही नागरिकांनी झी मीडियाला सांगितलंय। त्यामुळे हे छुप लोड शेडिंग तर नाहीये ना अशी ही शंका काही नागरिकांकडून व्यक्त केली जाते। अखेर लोकांच्या संयमाचा बांध फुटला आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। कार्यालयात किंवा फोनवर महावितरणाचा एकही अधिकारी धड उत्तर देत नसल्याचा संतापजनक अनुभव नागरिक घेत आहेत। अखेर काल नागरिकांच्या संतापाचा बांध फुटल्यामुळे आणि एकीकडे महावितरण कार्यालयात गोंधळ सुरू असताना संतप्त नागरिकांनी आग्रा रोड शहरातला मुख्य रस्ता अडवून धरला। ठाण्यातल्या साकेत पुलाच्या कामामुळे सध्या या रस्त्यावर अवजड वाहनांची दाटी असते। या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी आणखीनच वाढली आहे। प्रॉब्लेम म्हणजे आत्ताचा प्रॉब्लेम हा असा आहे की हा टाटा पॉवर हाऊस कडून सप्लाय गेलेला आहे म्हणून एमएसएमईची लोक सांगतात। काल रात्री हा वेगळा प्रॉब्लेम होता की तिथे ट्रान्सफॉर्मर गेला होता म्हणून काहीतरी प्रॉब्लेम झाला होता। दरवेळेला यांची कारणं वेगवेगळी असतात आणि यांचा अधिकारी वर्ग इथे उपलब्ध नसतो। पारनाक्यावरती यांनी बिल भरणा केंद्र सुरू केलेलं आहे, परंतु तिथे अधिकृतरित्या कुठली तक्रार देता येत नाही। तक्रार देण्यासाठी राजश्रीमध्ये जावं लागतं। रोज रात्री यांचे सकाळी रात्री 8:30 ला 11 ला जे लाईट जातात ते रोज दुपारी सकाळी 4 ला लाईट येतात, प्लस दिवसभरात लाईट गेले की ते लोक सांगतात की अन्सारी चौकातला ट्रान्सफॉर्मर उडालेला आहे। किती दिवस हे कारण सांगायचं? आज महिना झाला आम्ही फेस करतो या कारणाला। बिल घ्यायला बरोबर येतात हे लोक। हा त्रास 2 दिवस झाले आम्ही सहन करतोय। खूप व्यवस्थितपणे लाईट जातात आणि रोज ह्याच वेळेला येतात 11:15। काल रात्री 4:30 वाजता लाईट आली, त्यामुळे नागरिक भडकणं स्वाभाविकच आहे। कारण की आता हे रोज व्हायला लागलं तर अक्षरशः जाळपोळ व्हायचंच फक्त बाकी आहे। कारण नागरिक उकाड्याने हैराण झालेत आणि त्यामुळे आता ते त्यांचं पेशन्सचं बाहेर जात चाललं आहे। केव्हाही इथे आलं की त्यांचं उत्तर आहे टाटाकडनं लाईन गेलेली आहे। तर असं कसं शक्य आहे? दरवेळेस टाटाकडनं लाईन जाते कायम। 4 दिवस हाच प्रॉब्लेम चालू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।